बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार. लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात. आता आपण बायजा या कथासंग्रहाचे वाचन करत आहोत. त्यातील आज 5 नंबरची कथा मी आपणापुढे सादर करणार आहे आणि या 5 नंबर कथेचं नाव आहे भुजंग. तर कथा ऐकल्यानंतर, भुजंग ऐकल्यानंतर तुम्हाला जर भुजंग आवडला तर या भुजंगाला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर जाऊया पुढे. वाचन आता सुरू करू. एक दिवस सकाळीच बायजा सहज चक्कर मारण्यासाठी हरभरा पेरलेल्या शेतात गेली होती. हरभरा आता चांगलाच बोटभर उंच झाला होता. ते पाहून बायजाच्या मनात असंख्य विचार चालू झाले होते. हरभऱ्याची कोळपणी कधी करायची याचा विचार करत ती एका बांधाने पुढे चालली होती. दूरवर एक कुत्रा सारखा मागे पुढे होत भुंकत होता. तिच्या मनात प्रश्न पडला, हा कुत्रा असा का भुंकत असेल? तरीही ती तशीच पुढे चालत राहिली. पूर्वेकडून उगवलेल्या सूर्याची किरणे हरभऱ्यावर छान पडली होती. त्यामुळे पानांची चकाकी फारच सुंदर दिसत होती. जणू काही सगळ्या पानांवर एक चंदेरी छटाच दाटलेली होती. त्यातच पानांवर हलकेसे दवही पडलेले होते. इतके सुंदर पीक पाहून बायजा मनोमन खुलली होती आणि बायजा मनातल्या मनात गणूचे कौतुकही करत होती. चालत ती तशीच अगदी कुत्र्याजवळ आली. बांधावर असलेल्या एका बिळातून एक भुजंग फणावर काढत होता आणि कुत्रा सारखा त्याच्यावर भुंकत होता. कुत्रा जसा भुंकत होता तसा भुजंग पुन्हा बिळात जात होता. थोड्या वेळाने पुन्हा वर येत होता आणि कुत्रा पुन्हा त्याच्यावर भुंकत होता. हे दृश्य बायजाने पाहिले आणि मनात घालमेल झाली. पहिल्यांदाच तिने तिच्या शेतात भुजंग पाहिला होता. त्यामुळं आज काहीतरी अघटित घडणार अशी तिला शंकेची पाल तिच्या मनामध्ये चमकून गेली. भुजंगापुढे तिचे काहीही चालणार नव्हते. ती काहीच करू शकत नव्हती. त्यामुळं ती झपझप पावले टाकत माघारी परतली. गणूने जनावरे बाहेर दावणीला बांधून सफरातील झाडलोट केली होती. पोरं शाळेत जाण्याच्या तयारी करतच होती. धाकटा रामा माझी वही तू घेतली म्हणून संगीताशी भांडण करत होता. इतक्यात बायजा वाट्यावर चढली आणि गणू, अरे बाबा, आज देवाला नारळ फोडून ये रे, असे गणूला सांगून घाईघाईने घरात घुसली. नारळ? आज अचानक? गणूने मध्येच बायजाला थांबवले. तसा बायजाने भांडत असलेल्या धाकट्या रामाच्या पाठीत एक चांगलाच धपाटा टाकला. तसा तो केकलत घरात पळाला. अरे गणू, खालच्या बांधाला मी मोठा भुजंग पाहिला. काही विपरीत घडायला नको. तू आपल्या देवाला नारळ फोडून ये आणि तूही शेतात फिरताना जरा जपूनच फिर बर का. गणूने आज्ञाधारकपणे मान डोलवली. त्याच्याही मनात भीतीची छाया आलीच होती. भुजंग पाहिल्यापासून बायजाचे मन थाऱ्यावर नव्हते. ती आज वेगळ्याच पद्धतीने आपली कामं करत होती. उगाचच आपला राग पोरांवर काढत होती आणि या सगळ्या रागाला बळी पडत होता तो धाकटा रामा. संगीताने खुराड्यातील कोंबड्या सोडून अंडी गोळा केली होती व ती घरात आईला दिसेल अशा ठिकाणी ठेवली होती. तिने तिचे काम चोख केले होते. त्यामुळे या रागातून संगीता वाचलेली होती असं म्हणायला हरकत नाही. कमरेवर पाण्याने भरलेला हांडा बायजा घेऊन घरात शिरली. पोरांना जेवायला घातले. पोरं जेवण करून शाळेत निघाली.
धाकटा रामा बगलेत दप्तर अडकून व नाकाला आलेला शेंबूड हाताने आपल्या अर्ध्या चड्डीवर पुसत होता. संगीता ही आपले दप्तर बखोटीला अडकून शाळेत निघाली. तशी वस्कन बायजा संगीतावर ओरडली, ए संगे, डोक्याचं सपार नीट कर की, शाळेत जायचंय ना. असे म्हणून तिने कोनाड्यातील फणी घेतली व संगीताला हाताला धरून वाट्यावरच बसविले व तिची वेणी फणी केली. वेणीला लाल रिबीनचा गोंडा बांधला, तोंडावरून पदर फिरवला व तिच्याही पाठीत धपाटा मारून तिला शाळेच्या रस्त्याने काढून दिले. धाकटा रामा चड्डीला शेंबूड पुसतच शाळेत निघाला होता. गणू जेवणासाठी घरात घुसला. 2 तांबे पाण्याने भरून एक स्वतःला घेतला व एक भिका पुढे ठेवला. बायजाने दोघांना ताटे वाढली आणि स्वतः काहीतरी बडबड करत चुलीपुढे घरच्या आड्याकडे बघतच राहिली. भुजंग पाहिल्यामुळे ती फार अस्वस्थ झाली होती. काही काळ संकट येऊ नये यासाठी ती घरच्या आड्याकडे पाहून देवाची प्रार्थना करत होती. वातावरण काहीतरी वेगळे आहे याची जाणीव गणूला झाली. त्यामुळे तो खाली मान घालून गप्प जेवला व घराबाहेर पडला. हरभरा पेरताना गुलब्या बैलाच्या मानेला जखम झाली होती. आता जखम बऱ्यापैकी भरत आली होती. गणूने हळदीचा लेप गुलब्याच्या मानेवर लावला. गणू, बाबा देवाला नारळ फोडून ये रे. बायजाने आता भिकाच्याही केसांना व दाढीला तेल लावून केस कंगव्याने नीट बसवून घेतले. त्याच्याही चेहऱ्यावर आपल्या ओलसर झालेल्या साडीचा पदर फिरवला. गणूने गडवाभर पाणी घेतले. हळद, कुंकू व नारळ घेऊन तो देवाच्या मंदिराच्या दिशेने निघाला. आईची आज्ञा मोडणं त्याला शक्य नव्हतं. भुजंगाची भीती मनात होतीच. त्यामुळं इडापिडा टळू दे असं म्हणत त्याने भुजंगरूपी संकटाचे निवारण करण्यासाठी मंदिराची वाट धरली. बायजा मात्र घराच्या कोपऱ्यात उभी राहून पुन्हा पुन्हा भुजंग दिसलेल्या ठिकाणी पाहत होती. आता तिला त्या ठिकाणी कुत्रा दिसत नव्हता. तिकडे जावे का असा विचारही तिच्या मनात येत होता, पण ते तिला शक्य नव्हते. बांधाकडे ती पाहत होती व मागून हा 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 करत भिकाही बांधाकडे पाहू लागला. अख्ख्या आयुष्यात भिकालाही भुजंगाने त्याच्या शेतात दर्शन दिले नव्हते. मग आज ही कसली अवकृपा असावी. न कळत भिकाने आपला हात बायजाच्या खांद्यावर ठेवला होता व त्याच्या तोंडातील लाळ गाळत बांधाकडे बोट करून तो पुन्हा हा 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 करू लागला होता. सूर्य डोक्यावर येत होता, पण आजचे ऊन हे वेगळेच वाटत होते. सारा परिसर कसा उदास वाटत होता. बैलांच्या गळातील घुंगरमाळांचा आवाज आज जरा जोरातच येत होता. बेचैन झालेल्या बायजाने भिकाचा हात धरला व त्याला घराच्या वट्यावर घराच्या लवच्या सावलीत बसविले. आधारासाठी बायजाच्या खांद्यावर ठेवलेला हात खूप काही सांगून जात होता. आपणच जर खचलो तर आपल्या खांद्यावर असलेला हात कोण सांभाळणार असा प्रश्न बायजाला नक्कीच पडत होता. लग्न होऊन सासरी आल्यानंतर तिने पहिल्यांदाच शेतात भुजंग पाहिला होता. त्यामुळे सकाळीच बायजाने आपल्या घरातील देव पाण्यात बुडवून ठेवले होते. देवाला नारळ फोडून गणू व गोदाच्या महादू बरोबर येताना दिसला. दोघांची आता चांगलीच मैत्री झाली होती. गप्पा मारत ते घरात शिरले. फोडलेला अर्धा नारळ बायजाकडे देऊन दोघे जण खालच्या बांधाकडे निघाले. जपून जा रे पोरांनो, जनावर फार मोठं आहे. तू काळजी करू नकोस आई, सोबत महादू आहे, बघतो काय तू शांत राहा. महादूच्या सोबतीमुळे गणूला चांगलाच जोर आला होता. ते चालत खालच्या बांधाकडे निघाले. आता तिथे कुत्रा दिसत नव्हता. महादूनेही
हरभऱ्याकडे नजर टाकत, वा, मस्त उतार झालाय की, अशी प्रतिक्रिया दिली. बोलत बोलत ते खालचा बांध निहाळत होते. एका ठिकाणी त्यांना छोटे वारुळ दिसले, पण भुजंगाचा तेथे काही थांग पत्ता नव्हता. बहुतेक तो ती जागा सोडून दुसरीकडे गेला असावा. सगळीकडे फेरी मारल्यानंतर त्यांना आता खात्रीच झाली. गणूची भीती थोडी आता कमी झाली होती. दुपारी पोरं शाळेतून मधल्या सुट्टीत जेवायला घरी येणार म्हणून बायजाची तयारी चालू होती. मधल्या सुट्टीत पोरं घरी जेवायला आलेलीही होती. शाळेतून मधल्या सुट्टीत जेवायला घरी येणार म्हणून बायजाची तयारी चालू होती. तशी आता शेतात काहीच कामं उरली नव्हती. घराची झाडलोट करत बायजा दारापर्यंत आली. गणू व महादू खालच्या बांधाकडे गेले हे पाहण्यासाठी भिका उठून घराच्या एका कोपऱ्यापर्यंत गेला व माघारी येताना उभ्या उभाच धाडकन कोसळला. केसुनी दारातच टाकून बायजाने हंबरडा फोडला. गणू, अरे धाव रे, विपरीत घडलं. वट्यावर कोपऱ्यावर धावत जाऊन तिने गणूला हाक मारली व कोसळलेल्या भिकाचे डोके मांडीवर घेऊन टाहो फोडू लागली. मनात असंख्य विचारांचे काहूर दाटले. देव माझी अशी का परीक्षा पाहतोय, असे कोडे तिला उलगडत नव्हते. ती धाय मोकलून रडत होती व कोसळलेल्या भिकाच्या केसातून हात फिरवत होती. काय करावे तिला सुचत नव्हते. इतक्यात गणू व महादू बायजाचा आवाज घेऊन धावत आले. कोणी भिकाच्या नाकाला उलटी चप्पल लावली तर कोणी कांदा फोडून नाकाला वास दिला. तरी भिकाची हालचाल होईना. तांब्याभर पाणी आणून भिकाच्या चेहऱ्यावर मारले तरीही काही फरक पडला नाही. बायजा मात्र हंबरडा फोडत होती. मनापासून प्रेम केलेला आपला धनी असा आज जमिनीवर कोसळताना पाहताना तिचे काळीज अगदी फाटून गेले होते. डोळ्यासमोर सारखा भुजंग दिसत होता. त्या भुजंगानेच घात केला रे बाबा, असं ती ओरडून ओरडून म्हणत होती. सगळे प्रयत्न झाले तरीही भिकाची हालचाल होईना. गणूने बैल सोडली व गाडीला जुंपली. महादूने पटापट बैलगाडीत बाजरीच्या पेंड्यांची गादी तयार केली. त्यावर एक घोंगडी टाकली. आई, तालुक्याला दवाखान्यात, एवढेच शब्द गणू बोलू शकला. तोही बापाच्या या अवस्थेने पार कोलमडून गेला होता. त्याने महादूच्या खांद्यावर मान टाकली. महादूने गणूला सावरले व भिकाला उचलून गाडीत झोपवले. बायजा एका बाजूने व महादू एका बाजूने असे गाडीत बसून गाडी गणू जोराने हाकू लागला. गाडीचा वेग वाढण्याचा तो प्रयत्न करत होता. बैलांच्या शेपट्या पिरगळत होता. त्यांच्या पाठीवर चापकाचे फटकारे मारत होता. काहीही झालं तर कमी वेळातच तालुक्याच्या त्याला दवाखान्यात पोहोचायचं होतं. गुलब्याच्या खांद्याला जखम झाल्यामुळे तो तितका जोरात चालत नव्हता, पण त्याची भर बारशा मात्र काढत होता. मागे घराचे दार सताड उघडे होते. याचे कोणालाही भान नव्हते. शेळी म्हशी हंबरत होत्या. जणू त्यांनाही काहीतरी अघटित झाले आहे याची कल्पना मात्र आली होती. बैलांच्या तोंडातून फेस येत होता आणि गाडीच्या चाकांचा वेग वाढत होता. गणू दात ओठ खात बैलांच्या शेपट्या पिरगळत होत्या. गाडीमध्ये बायजा पदराने भिकाला हवा घालत होती, तर महादू या दोघांना धीर देण्याचे काम करत होता. गाडीत बायजाचे त्या भुजंगानेच घात केला रे बाबा, हे पालुपत चालू होते. रडून रडून तिचे डोळे अगदी लाल झाले होते. मधूनच भिकाच्या केसांमधून हात फिरवत होती. महादू भिकाच्या हाताचे तळवे चोळत होता. आता थोड्याच वेळात तालुक्याच्या दवाखान्यात जाणार होतो. दुपारी धाकटा रामा व संगीता जेवणासाठी घरी आले. दार सतार उघडे होते. आजूबाजूला कुणाचा पत्ता नव्हता. कोणीही नसले तरी बाबा मात्र घरी असतात याची खात्री असलेली संगीता बाबा घरी नाही पाहून तिच्याही मनात धस्स झालं. धाकट्या रामाला मात्र याचा काहीही गंध नव्हता. त्याने आपले जेवण वाढून घेतले. संगीता मात्र सैरभैर झाली होती. तिला सकाळचे भुजंग प्रकरण आठवले होते.
चारी बाजूला ती आपल्या माणसांना शोधत होती. अस्वस्थ झालेल्या संगीताने ग्लासभर पाणी पिले व धान्याच्या पोत्याला पाठ लावून शांत बसून राहिली. घरात काय प्रसंग आलाय याची तिला कल्पना नव्हती. बसून राहण्यापलीकडे तिच्या हातात आता काहीच उरले नव्हते. दुपारी मात्र शाळेत जाणे तिने टाळले. आई येईपर्यंत तिला घराची जबाबदारी पार पाडायची होती. अगदी लहानपणापासूनच मुलींवर झालेले हे संस्कार व जबाबदारी ही खरोखरच लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. बैलगाडी तालुक्याच्या दवाखान्यासमोर थांबली. गणू व महादूने भिकाला उचलून दवाखान्यात नेले. पाठीमागून डॉक्टर माझा धनी वाचवा असा हंबरडा फोडत बायजा दवाखान्यात घुसली.